तर ह्या झोपूच्या उत्तरावरती मला पत्रावरती त्यांनी मला उत्तर दिलं की उपरोक्त विषय आपले पत्र 1-2 अर्ज या विभागास प्राप्त झाले. सदर संदर्भीय अर्जाचे अवलोकन केले असता लक्ष्मी श्रीरामनगर, हरदासनगर, सुभाषनगर, गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा विकास नेमण्याची तरतूद नाही, तरी जॉईंट व्हेंचर तरतूद नाही. विनापरवानगी प्रस्ताव दुसऱ्या विभागास विकता येत नाही. भूखंड विकास इतर कायद्याचे उल्लंघन करून आर्थिक विक्रीचा व्यवहार करणे हा भूखंड घोटाळा असून गुन्हा आहे. तसं आदिवासी जमिनी घेऊन त्याच्यावर भूखंड करणे हा नियमित तरतुदीने आहे अशी आणि त्यातच चौकशी करावी. इन्कम टॅक्स, ईडी आणि CBI मार्फत चौकशी करावी असं मी मागणीपत्र दिलं होतं, मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. त्याच्या अनुषंगाने मला उत्तर प्राप्त झालं की त्या अनुषंगाने आपल्याला खालील अवगत करण्यात येते की उपरोक्त नमूद योजनेअंतर्गत पुनर्वसन इमारतीचे बांधकाम हे मुख्य विकासक करत आहे. चला, पुनर्वसन बांधकाम मुख्य विकासक करत आहे आणि काही प्रस्तावामध्ये मूळ विकासक यांनी विक्री इमारतीच्या बांधकामासाठी जॉईंट व्हेंचर डेव्हलपमेंट केलेले असून त्यामध्ये विकासक बदलाचे शुल्क भरणा करण्याची आवश्यकता नाही. त्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याची काही आवश्यकता नाही असं म्हटलं. तर कधी आवश्यकता नाही? जेव्हा तो स्वतः विकासक करेल काम तेव्हा आवश्यकता नाही. जर तुम्ही XYZ विकासकाला परवानगी दिली आणि XYZच काम करत असेल तर त्याला शुल्क भरण्याची परवानगी नाही. परंतु XYZवाल्यांनी Wवाल्याला जर भूखंड विकला आणि Wवाला जर विकासक करत असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागेल ना. आणि जर जॉईंट व्हेंचर केला तर जॉईंट व्हेंचर बरोबर SRAचं पण पार्टी केली पाहिजे. तर SRA पार्टी नाही तर परस्पर जॉईंट व्हेंचर करून आणि रेराची दिशाभूल करून रेराची परवानगी घेतली याचा अर्थ प्रस्ताव अधिकृत होत नसतो. रेरा हा फक्त तुम्हाला मूल्यांकन करायचं आहे. रेरा काय करतो? फक्त मूल्यांकन करतो. तुमचं प्रस्ताव विविध मुदतीत झाला पाहिजे आणि ग्राहकाला जो FSI देण्यात येणार तो योग्य आहे का नाही आणि ती बिल्डिंग ठराविक प्रकल्प ठराविक कालावधी मर्यादेत पूर्ण होतं का नाही आणि कुठल्याही ग्राहकाची फसवणूक होऊ नये या अंतर्गत तो रेरा आहे. रेरा म्हणजे परवानगी विकास करण्याची नाही, लक्षात घ्या. रेरा म्हणजे विकास करण्याची परवानगी नाही. रेरा म्हणजे तुम्ही जो काही प्रकल्प करता त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी आहे. म्हणजे विकासकांनी प्रकल्प सोडून जाऊ नये आणि सोडला तो विकासक ठराविक मुदतीत पूर्ण करतो का नाही, तो विकासक ग्राहकांची फसवणूक करत आहे का, हे सगळं रेरा बघतं. त्यामुळे रेराची परवानगी घेतली म्हणजे तो प्रकल्पाला अधिकृत परवानगी मिळाली असं होत नाही. रेरा म्हणजे फक्त मूल्यांकन आणि नियंत्रण असं आहे. त्यामुळे एकंदरीत सांगायचं आहे की ज्या मूळ विकासक आहेत 7, या 7 विकासकाने जो विक्रीचा भूखंड आहे तो दुसऱ्या कंपन्यांना विकला. जर दुसऱ्या कंपन्यांना विकला आणि जॉईंट करारनामाचा जरी क्लॉज असेल किंवा क्लॉज नसेल आणि परस्पर जॉईंट करारनामा केला तो नियम आणि घटना बाह्य आहे. आणि जॉईंट व्हेंचरचा जर करारनामा करायचं झालं तर थर्ड पार्टी SRA त्याच्यामध्ये अंतर्भूत पाहिजे, बरोबर ना, तरच ते लिंकअप होणार ना. XYZला जर तुम्ही दिले, XYZ जर विकासक आहे आणि XYZवाने Wला परवानगी दिली, भूखंड परस्पर विकला, तर Wला परवानगी दिली त्याच्याकडे मूळ खाद्य काय तो XYZ नाही दाखवू शकत. कारण तो भूखंड तुम्ही विक्री केला म्हणजे तो वेगळा झाला. भूखंड विक्री केला म्हणजे तो वेगळा झाला. म्हणजे त्याला सेपरेट परमिशन घेऊन त्याचे व्हॅल्युएशन पैसे फी मग त्यालाही महानगरपालिकेची परमिशन लागू होते नियमानुसार. जर तो विक्री केला याचा अर्थ तो SRAमध्ये येत नाही. विक्री केला तो SRAमध्ये येत नाही. विक्री केला तर SRAमध्ये येतं. त्याला महानगरपालिकेची नियमावली लागू होते आणि महापालिकेकडे तो डेव्हलपमेंट विकास प्लॅन टाकून त्याला वेगळी परवानगी घ्यावी लागते. असं त्याचे मूळ सूत्र आहे, असे त्याचे नियमावली आहे. त्यामुळे सेम परवानगी त्याला लागू होत नाही. रेरा कशासाठी आहे? मूल्यांकन आणि नियंत्रणासाठी आहे एवढं सांगतोय. रेराची परवानगी म्हणजे ती डेव्हलपमेंटची परवानगी होत नाही, हा त्याचा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जर भूखंड विकला तर त्याला वेगळी परमिशन
घेणं डेव्हलपमेंटची आवश्यक आहे. डेव्हलपमेंट चार्जेस भरणं आवश्यक आहे, मूल्य भरणं आवश्यक आहे. विविध बेसिक परमिशन्स महानगरपालिकेच्या लागणार आहेत. मग तो ड्रेनेज असेल, स्ट्रॉम वॉटर असेल, पाणी खातं असेल, असे सगळं परमिशन्स त्याला लागणार आहेत. त्यामुळे हा वेगळा पार्ट येतो. त्यामुळे याच्यामध्ये कथित भूखंड घोटाळा आहे हे सिद्ध होते, हे सकृतदर्शनी दिसून येतं आहे. त्यामुळे जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रिट्स असेल, तुम्हाला मी नाव देतो, जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रिट्स असेल, तथागत जय कालिका डेव्हलपर्स असेल, हरदासनगर तो जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, गांधीनगर जगदाळे इन्फ्रास्ट्रक्चर, तर ह्या सर्वांना हे सेल्स भूखंड विक्रीवाले विकासक आहेत. त्यामुळे ह्या विकासकांना परवानगी न घेताच हे डेव्हलपमेंट आणि फ्लॅट विक्री चालू केलेली आहे, ते घटनाबाह्य आहे. त्यामुळे ह्या लोकांचे प्रकल्प तात्काळ बंद करून त्याला कायदेशीर नोटीस मी शासनाला देणार आहे. शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खाते मंत्री यांना मी न्यायालयाची नोटीस देणार आहे. या न्यायालयाच्या नोटीस अंतर्गत सदर प्रकल्प म्हणजे झालेला कथित भूखंड घोटाळा तो महसूल विभागाने तपासावा आणि पत्र महसूल विभागालाही जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे हा संपूर्ण भांडाफोड उघड झालेला आहे. आणि ज्या ज्या लोकांनी भूखंड नेमबाह्य विक्री केली याचा अर्थ भूखंड चोरी होते असा होतो. त्यामुळे त्यांना थेट परवानगी नसताना त्यांनी डेव्हलपमेंट करणं आणि भूखंड फ्लॅट विक्री हा नागरिकांची फसवणूक आहे, कथित भ्रष्टाचार आहे. त्यामुळे याची चौकशी शासन वरिष्ठ स्तरावर व्हावी आणि इवन दो न्यायालयाची नोटीस मी देणार आहे आणि न्यायालयातून याची चौकशी करायला लावणार आहे. एवढं सांगते. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.